नमस्कार, मी नेहा जोशी. प्लॅनेट इन रिव्ह्यू तो बनता मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. प्लॅनेट इन रिव्ह्यू तो बनता हे ह्या माझ्या चॅनलमध्ये मी फिल्म्स आणि वेब सिरीजचे रिव्ह्यू करते, जे बघून हे मूवीज आणि वेब सिरीज वर्थ टू वॉच आहेत का नाहीत हे तुम्ही नक्की ठरवू शकाल. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा आता. तो हे रिव्ह्यूचं फिल्म रिव्ह्यूचं चॅनल असल्यामुळे मोठ्या पडद्यावरच्या नारी शक्तीचं एक वेगळं नवीन रूप घेऊन रोज तुमच्या समोर नवरात्रात येतीये. तुम्ही माझे या आधीचे नवरात्र स्पेशल एपिसोड्स बघितले नसतील तर जरूर बघा आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायला विसरू नका. आपण ह्या आधीच्या नवरात्र स्पेशल एपिसोड्स मध्ये पडद्यावरती दिसलेल्या नारी शक्तीची वेगळी रूपं बघितली, पण ही नारी शक्तीची रूपं पडद्यावरती आणणाऱ्या पडद्यामागच्या नारी शक्ती सुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे अर्थातच फिमेल डायरेक्टर्स, फिमेल ड्रेस डिझायनर्स, फिमेल गायिका आणि पडद्यावरती ह्या नारी शक्तीचं दर्शन घडवणाऱ्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या ऍक्ट्रेसेस म्हणजेच नायिका. जर का या सगळ्यांबद्दल या नवरात्र स्पेशल सिरीज मध्ये मी बोलले नाही तर ही सिरीज नक्कीच कंप्लीट होणार नाही. म्हणूनच आज आपण त्यांच्याविषयीच बोलूया. फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटची मुळीच कमी नाहीये आणि फिल्म मेकिंग मध्ये सर्वच आघाड्यांवरती स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम तर करतातच आहेत, पण आपला एक अतिशय वेगळा असा ठसा पण प्रत्येक ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी उमटवलेला आहे. फिमेल डायरेक्टर्स बद्दल बोलायचं झालं तर खूप वेगळं आणि हटके असं काहीतरी घेऊन त्या आपल्या समोर येतात. मला वाटतं सगळ्याच फिमेल डायरेक्टरचे काही गोष्टी ह्या सेमच आहेत. ते म्हणजे उत्कृष्ट कथानक, जबरदस्त कॅरेक्टरायझेशन, स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर्स आणि खूपच वेगळ्या पद्धतीने केलेलं स्टोरी टेलिंग. ह्याच्यामुळे या प्रत्येक फिमेल डायरेक्टर्स आपापला वेगळाच असा ठसा उमटवण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालेले आहेत. सो आपण थोड्या काही फिमेल डायरेक्टर्स बद्दल बोलूया आता. सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे इंडो अमेरिकन फिल्म डायरेक्टर मीरा नायर. तिचे काही चित्रपट म्हणजे सलाम बॉम्बे जो ऑस्कर मध्ये गेला होता, मिसिसिपी मसाला, मॉन्सून वेडिंग ज्याला गोल्डन लायन अवॉर्ड मिळालं होतं आणि गोल्डन लायन अवॉर्ड मिळवणारी ही पहिली महिला दिग्दर्शिका होती. असे एक से बडकर एक उत्कृष्ट चित्रपट तिने दिलेले आहेत आणि ह्यासाठी तिला प्राईड ऑफ इंडिया या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. नंतरची डायरेक्टर दीपा मेहता. ग्रॅज्युएशन नंतर डॉक्युमेंटरी सिरीज डायरेक्ट करायला दीपा मेहताने सुरुवात केली आणि लग्न झाल्यानंतर ती कॅनडाला जाऊन स्थायिक झाली. तिथे तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. त्याच्यामध्ये अर्थ, वॉटर जे दोन्ही मूवीज ऑस्करसाठी गेलेले होते, फायर, हॉलिवूड, बॉलिवूड यासारखे एकापेक्षा एक डिफरंट स्टाईलचे मूवीज आपल्याला दिले. तिचा हेवन ऑन अर्थ ज्याच्यामध्ये प्रीती झिंटा हिची मुख्य भूमिका होती, ह्याच्यामध्ये ती खूप आगळ्या वेगळ्या प्रकाराने नारी शक्तीचं एक रूप घेऊन आपल्या समोर आलेली आहे. 9 नॅशनल अवॉर्ड्स, अनेक फिल्मफेअर अवॉर्ड्स, पद्मश्री अवॉर्ड या सगळ्या अवॉर्ड्सने सन्मानित असलेली पॉवरफुल परफॉर्मर आणि तितकीच जबरदस्त दिग्दर्शिका अपर्णा सेन. 36 चौरंगी लेन, मिस्टर अँड मिसेस अय्यर, द जॅपनीज वाईफ, सोनाटा यासारखे अतिशय डिफरंट सेन्सिटिव्ह सब्जेक्टवरचे तितक्याच सेन्सिटिव्हली हाताळलेले आणि आपल्याला विचार करायला भाग पाडणारे तिचे काही चित्रपट. फिल्म मेकिंगचा वारसा मिळालेला असला तरी सुद्धा न्यूयॉर्कमध्ये जाऊन झोया अख्तरनी फिल्म मेकिंगचा कोर्स केला. त्याच्यानंतर दीपा मेहता सारख्या डायरेक्टर्सकडे असिस्टंटची भूमिका केली आणि मग नंतर ती डायरेक्टर या भूमिकेतून जिंदगी मिलेगी ना दोबारा, दिल धडकने दो, लक बाय चान्स यासारखे अतिशय डिफरंट विचारांवरचे रिअलिस्टिक पण क्रिएटिव्ह असे मूवीज घेऊन आपल्या समोर आली आणि आज ती खूप फेमस अशी फिल्म डायरेक्टर आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तिच्याप्रमाणेच राखी आणि गुलजार यांच्याकडनं क्रिएटिव्हिटीचा वारसा घेऊन आलेली मेघना गुलजार हिने फिलहाल छप्पाक आणि राजी यांसारखे चित्रपट देऊन आपला वारसा तर सिद्ध केलेलाच आहे, पण अतिशय डिफरंट स्टाईलचे स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर असणाऱ्या ह्या चित्रपटांमुळे तिने आपला एक वेगळ्या प्रकारचा ठसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नक्कीच उमटवलेला आहे. काईस, पिंक, अमू, मार्गारिटा विथ स्ट्रॉ असे अतिशय वेगळे सेन्सिटिव्ह इश्यूज आपल्या चित्रपटांमध्ये घेऊन आलेली नॅशनल अवॉर्ड विनर फिमेल डायरेक्टर सोनाली बोस. इंग्लिश विंग्लिश, डिअर जिंदगी यासारखे मूवीज देणारी गौरी शिंदे आपल्याला आपलं आयुष्य आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या
माणसांबद्दल एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन नक्कीच देऊन जाते. याशिवाय अनेक गुणी फिल्म डायरेक्टर्स जसं तनुजा चंद्रा, अनु मेनन, भीमा काटगी फिल्म इंडस्ट्रीला लाभलेले आहेत. कुठल्याही ऍक्टरसाठी कुठलंही कॅरेक्टर पडद्यावरती आणण्यासाठी त्याची वेशभूषा जर का परफेक्ट जमलेली असली तर त्याचं निम्म काम त्यातच होऊन जातं. त्यामुळे त्या एखाद्या पर्टिक्युलर फिल्मच्या कॅरेक्टरसाठी फॅशन डिझायनिंग किंवा ड्रेस डिझायनिंग, वेशभूषा हे अतिशय महत्वाचा पार्ट फिल्म मेकिंग मध्ये आहे. आणि आज अनेक फिमेल ड्रेस डिझायनर्स उत्कृष्ट काम याच्यामध्ये करत आहेत. जसं नीता लुल्ला, रितू कुमार, रितू बेरी, अनामिका खन्ना ह्या प्रत्येक कॅरेक्टरचं मग तो ऐतिहासिक मूवी मधला असो वा मॉडर्न मूवी मधला असो अभ्यासपूर्ण पद्धतीने त्या याचं ड्रेस डिझायनिंग करतात आणि ते कॅरेक्टर पडद्यावरती जिवंत करायला हातभार नक्कीच लावतात. आपल्या इंडियन फिल्म्स मध्ये कुठल्याही भाषेतले असोत त्यातलं संगीत आणि त्यातली गाणी हे अतिशय महत्वाचं आहे आपल्यासाठी. कधी कधी ह्या गाण्यांमुळेच किंवा त्यातल्या संगीतामुळेच तो मूवी हिट होतो आणि त्याच्यामुळे अर्थातच गायिका चित्रपटात गाणी गाणाऱ्या ह्या गायिका अतिशय महत्वाची भूमिका चित्रपटासाठी बजावतात. या गाण्यांमुळे कॅरेक्टरायझेशनसाठी आणि स्टोरीला पुढे नेण्यासाठी नक्कीच फार मोठी हेल्प होते. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांसारख्या गायिका आपल्या फिल्म इंडस्ट्रीला आणि भारताला लाभल्या आहे तर खरं तर आपलं आणि भारताचं फिल्म इंडस्ट्रीचं नशीबच म्हणायला लागेल. त्यांच्यासारख्या गायिका परत होणं हे केवळ अशक्य आहे. याच्यावरून माझा एक पर्सनल किस्सा मला आठवतो. मुंबई एअरपोर्टला मला एकदा आशा भोसले म्हणजेच आपल्या आशाताई दिसल्या. मी त्यांच्याजवळ गेले, त्यांना विचारलं, आशाताई मी तुमच्याबरोबर फोटो काढू शकते का? थोडंसं नाही हो म्हणत त्या ओके म्हणाल्या आणि मग मला म्हणायला ये इथे माझ्या शेजारी बस. म्हणजे मला हे सगळं स्वप्न असल्यासारखंच वाटायला लागलं. कुणीतरी आमचा फोटो काढत होतं आणि त्याच वेळेला आशाताईंनी गाणं गुणगुणायला सुरुवात केली आणि मला अक्षरशः म्हणजे स्वर्गीय असा काय म्हणतात तो अनुभव आला. आशाताई माझ्या शेजारी बसलेल्या आहेत आणि त्या जे गाणं गुणगुणतायत ते माझ्याशिवाय कोणालाच ऐकायला येत नाही. हा माझा अनुभव अक्षरशः स्वर्गीय होता, म्हणजे मी शब्दामध्ये त्याचं वर्णनच करू शकत नाही. आणि हा त्यांचा अनुभव लता आशा यांची प्रत्येक गाणं ऐकताना आपल्याला नक्कीच होतो. त्यांच्यासारख्या कॅलिबरच्या गायिका होणं जरी शक्य नसलं, गायिका परत होणं जरी शक्य नसलं तरी सुद्धा आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, शिल्पा राव किंवा शाल्मली कोरगडे यांसारख्या गायिका आपल्या वेगवेगळ्या स्टाईलनी आणि छान उत्कृष्ट गायकीनी नक्कीच छाप सोडत आहेत. याशिवाय कॅमेरा, एडिटिंग, कास्टिंग, डान्स डायरेक्शन यासारख्या चित्रपटाच्या महत्वाच्या डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा स्त्रिया ह्या अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेतच. या सगळ्या नारी शक्तीला आपल्या समोर खऱ्याखुऱ्या अर्थाने घेऊन येणाऱ्या स्त्रिया म्हणजे चित्रपटात आपल्याला पडद्यावरती दिसणाऱ्या नायिका, ऍक्ट्रेसेस. भारतात बनलेल्या अतिशय पहिल्या चित्रपटापासून ते आज तागायत नायिका हे चित्रपटाचं अविभाज्य अंग आहे. मग त्यांची भूमिका कमी जास्त कशीही असली तरीही. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून ते आजपर्यंतच्या पडद्यावरच्या नायिकांचं रूप बदललं, स्टाईल बदलली, त्यांच्या भूमिकेचं रूप आणि लांबी पण बदलली, पण तरी सुद्धा ह्या नायिका चित्रपटाचं एक अविभाज्य असं अंग नक्कीच आहेत. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामधल्या नायिका तेच अगदी 70s पर्यंतच्या ज्या सगळ्या आपल्या चित्रपटामध्ये नायिका होत्या त्या सगळ्या नायिकांचं स्वतःचं असं काहीतरी वेगळेपण होतं. स्वतःची अशी डिस्टिंक्ट स्टाईल, स्वतःची अशी डिस्टिंक्ट बोलण्या चालण्यामधली, ऍक्टिंग मधली, दिसण्यामधली वेगळी स्टाईल होती आणि ह्या त्यांच्या डिस्टिंक्ट स्टाईल्समुळेच आपण त्यांना जास्त ओळखायचो. जसं मधुबाला, नूतन, नरगिस, माला सिन्हा, त्यानंतर 70s मधल्या शर्मिला टागोर, राखी, हेमा मालिनी, मुमताज, रेखा, झीनत अमान, परवीन बाबी यांसारख्या नट्या या सगळ्यांची स्वतःची अशी एक खूप डिस्टिंक्ट आणि वेगळी अशी स्टाईल होती. अर्थातच पूर्वी नायिका प्रधान चित्रपट किंवा कौटुंबिक विषयावरचे चित्रपट हे जास्त बनायचे, त्यामुळे ह्या नायिकांना ही सगळी स्टाईल दाखवण्यासाठी आणि ऍक्टिंगसाठी त्यावेळच्या चित्रपटांमध्ये खूपच मोठा स्कोप होता. पण आता मात्र तसं राहिलेलं नाहीये. आता कौटुंबिक चित्रपटांपेक्षा ऍक्शन ओरिएंटेड किंवा नायक प्रधान चित्रपट हे जास्त बनायला लागलेले आहेत. त्यामुळे अर्थातच आजकालच्या हिरोईन्सना आपला
ऍक्टिंगचं स्किल दाखवण्याचा खूपच कमी चान्स मिळतो. पण तरी सुद्धा आलिया भट, काजोल ह्यांसारख्या ज्या पॉवरफुल ऍक्ट्रेसेस आहेत, जेव्हा केव्हाही त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा आपलं पॉवरफुल ऍक्टिंगचं स्किल ह्या दाखवतातच. पूर्वीच्या काळात मूव्हीजमध्ये आता जे आपण त्यांना आयटम सॉन्ग म्हणतो, त्यावेळेला ते आयटम सॉन्ग किंवा कॅबरे डान्सेस, कॅबरे सॉंग्स साठी सुद्धा वेगळ्या नायिकांना घेतलं जायचं, जसं हेलन, अरुणा इराणी, बिंदू. पण ह्या सगळ्या ऍक्ट्रेसेसनी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या ओन स्टाईलनी एक वेगळीच छाप सोडली होती. आणि ह्या ऍक्ट्रेसेसचा मोठ्या स्क्रीनवरती डान्स बघताना त्यांचं नृत्य कौशल्य आणि त्यांचं अभिनय कौशल्य सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसायचं. आणि त्यांचं नृत्य आपल्याला कधीही वावगं किंवा अश्लील नक्कीच वाटलं नाही. मध्यंतरीच्या काही काळामध्ये ह्या आयटम गर्ल्स नाहीशा झाल्या होत्या आणि फिल्मच्या हिरोईन्सच आयटम सॉंग्स सादर करताना आपल्याला दिसायच्या. पण आजकालच्या काळामध्ये ह्या आयटम गर्ल्स आणि आयटम सॉंग्स ऑलमोस्ट प्रत्येक पिक्चरमध्ये दाखवलं जातं. पण ह्यातल्या ज्या ऍक्ट्रेसेस असतात त्यांचे कपडे आणि त्यांचे हावभाव आणि त्यांची नृत्याची जी स्टाईल आहे ती थोडी अश्लील ह्या प्रकारातच मोडते. आजकालच्या ऍक्ट्रेसेस बद्दल बोलायचं झालं तर जसं आता म्हटलं तसं की त्यांना त्यांच्या ऍक्टिंगचे स्किल्स दाखवणारे चित्रपट फार कमी असतात. त्या ऑलमोस्ट एकसारख्याच दिसतात, त्यांना एकसारखेच कपडे असतात आणि एकसारख्याच भूमिका असतात. एनिवे, सो आपल्याला ऍक्च्युली फिल्म इंडस्ट्री किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नायिका, ऍक्ट्रेसेस यांचं लाईफ फार ग्लॅमरस असं वाटतं. पण जर का आपण नीट विचार केला तर मात्र एवढं ग्लॅमरस ते नक्की नाहीये. किंवा आपल्याला जरी समोर ग्लॅमरस दिसत असेल तरी त्याच्या मागे त्यांचे अति कष्ट, खूप कॉम्प्रोमाइजेस हे सुद्धा नक्कीच असतात. आता हेच बघा ना, त्यांना शूटिंग करण्यासाठी शिफ्ट्समध्ये काम करायला लागतं, इतके प्रवास करायला लागतात. या सगळ्याचा नक्कीच त्यांच्यावरती विपरीत परिणाम पण होतच असणार त्यांच्या तब्येतीवरती वगैरे. पण हे सगळं सांभाळून त्यांना करावंच लागतं. ऑफकोर्स इट इज अ पार्ट ऑफ देअर जॉब. पण हे कष्ट तर त्यांना घ्यावेच लागतात. याशिवाय अगदी पूर्वीपासूनच ते आज तागत आणि आजकाल सोशल मीडियाचं महत्व आणि सोशल मीडियाचं एक्सपोजर इतकं वाढल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती लोकांचं लक्ष असतं. ऑफकोर्स त्या पब्लिक फिगर किंवा सेलिब्रिटी असल्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच घडणार. पण त्यांच्या प्रत्येक पर्सनल गोष्टीकडे, त्यांच्या रिलेशनशिप्स ह्या गोष्टीवरती सुद्धा लोक नको ते भाष्य करतात. बॉडी शेमिंग सारख्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. अर्थातच ह्या सगळ्याचा त्यांना नक्कीच मानसिक त्रास तर होतच असणार. याशिवाय नेपोटिझम हे आहेच आहे. ऍक्च्युली नेपोटिझम हे तसं बघायला गेलं तर आपल्याला सगळीकडेच दिसतं. म्हणजे डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात, इंजिनियरची मुलांना इंजिनियर होण्याकडे कल असतो. त्याचप्रमाणे जर का ऍक्टर्स डायरेक्टरची मुलं ऍक्टर डायरेक्शनकडे वळली तर त्याच्यात नवल काही नाही. पण अर्थातच त्यांना आपलं हे कॅलिबर सिद्ध करायला लागतं जर का त्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये टिकायचं असेल तर. असे कितीतरी ऍक्ट्रेसेस वारसा हक्काने आलेले आहेत आणि स्वतःला सिद्ध न करू शकल्यामुळे त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये नंतर काहीही स्कोप मिळालेला नाहीये. पण करीना कपूर, आलिया भट, काजोल, मेघना गुलजार, झोया अख्तर यांनी स्वतःच्या गुणांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलेलं आहे आणि स्वतःचं एक वेगळं स्थान सुद्धा त्यांनी नक्कीच निर्माण केलेलं आहे. आपल्याला असं खूप वेळेला वाटतं की ऍक्ट्रेसेस, ऍक्टर्स एकंदरीतच किती नशीबवान आहेत. एकाच आयुष्यामध्ये त्यांना किती प्रकारचे रोल्स करायला मिळतात, किती प्रकारचं आयुष्य त्यांना जगता येतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफचा दृष्टिकोन त्यांना बघायला, ऐकायला आणि ऍक्ट करायला मिळतो. पण त्याचा एक दुसऱ्या अंगाचा आपण असा जर का विचार केला तर लाईक फॉर एक्झाम्पल, जर का एखाद वेळेला आपला बॉस आपल्यावरती विनाकारण चिडत असेल तर आपण अगदी सहजपणे बोलून जातो की याचं आज बायकोशी भांडण झालेलं दिसतंय आणि त्याच्यामुळे हा त्याचा राग आपल्यावरती काढतोय. पण एक साधा विचार करा की कुठलाही ऍक्टरला किंवा ऍक्ट्रेसला तिचा मूड वेगळाच असेल, खराब असेल किंवा ती दुःखी असेल काही कारणामुळे, तरी जर का एखादा कॉमेडी सीन करायचा असेल तर त्यांना ते सगळं विसरून त्या सीनमध्ये घुसून तो कॉमेडी सीन करावाच लागतो. मग त्यावेळेला त्यांना त्यांचं स्वतःच्या भावभावना ह्या बाजूला ठेवायला लागतात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपल्याला हे काम कितीही ग्लॅमरस आणि कितीही सोपं, इझी वाटत असेल तरी ते तितकं इझी नक्कीच नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पेमेंटची डिस्पॅरिटी. फिल्म इंडस्ट्रीमध्ये नायकांना नायिकेंपेक्षा म्हणजे ऍक्टर्सना ऍक्ट्रेसेसपेक्षा जास्त त्या फिल्मसाठी मानधन मिळणं ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे.
ह्याच्या मागचं एक लॉजिक असं आहे की त्या ऍक्टरच्या नावावरती तो चित्रपट चालतो. पण जर का आपण बघितलं तर ऍक्ट्रेसेस सुद्धा ह्या ऍक्टर्स इतक्याच फेमस असतात आणि त्यांच्या नावावरती सुद्धा मूवीज चालतात. याशिवाय आपण जर का आजकालच्या फिल्ममध्ये बघितलं तर नायिकांना नृत्य वगैरे तर करावं लागतंच, पण त्याच्याशिवाय ऍक्शनपट मूवी असेल आणि आजकाल ते बरेच बनतात, त्याच्यामध्ये बरेच वेळेला नायिका सुद्धा ह्या ऍक्शनमध्ये ऍक्टर्स इतकंच इक्वल पार्ट घेताना आपण बघतो. मग ह्यासाठी त्यांना स्पेशल ट्रेनिंग घ्यावं लागतं, फिजिकली स्वतःला मेंटेन ठेवावं लागतं आणि ऍक्टर्स सारखंच त्यांना त्या सीनमध्ये ऍक्शन सिक्वेन्सेस करावेच लागतात. अगदी एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर टायगर 3 मूवीची आपण अगदी आतुरतेने वाट बघतोय. त्याचं ट्रेलर जर का तुम्ही बघितलं तर कतरिना कैफ त्याच्यामध्ये सलमान खान इतकीच ऍक्शन्स करताना आपल्याला दिसलेली आहे. अर्थातच तिला त्याच्याबद्दल प्रचंड ट्रेनिंग घ्यावं लागलं असेल, स्वतःला मेंटेन ठेवावं लागलं असेल आणि प्लस ऍक्च्युअल फायटिंग सिक्वेन्सेस करताना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागले असतील. मी ह्या सगळ्याचा विचार करता ऍक्ट्रेसेसना पुरुषांइतकंच मानधन मिळालं पाहिजे, पण ते त्यांना तिथं मिळताना दिसून येत नाही. वेअर बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये मात्र हा प्रकार एवढा नाहीये. एवढ्या सगळ्या अडीअडचणींवरती मात करून सुद्धा या सगळ्या स्त्री डायरेक्टर्स, ऍक्टर्स, गायिका आपल्यासमोर इतके सुंदर सुंदर चित्रपट घेऊन येतात, इतके सुंदर सुंदर कॅरेक्टर्स घेऊन येतात, ज्यामुळे आपल्याला आपल्या ह्या लाईफमध्ये इन्स्पिरेशन मिळेल, आपली करमणूक होईल. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमधल्या सगळ्या नारी शक्तीला सलाम करून मी आजचा एपिसोड इथेच थांबवते. तुम्हाला माझे हे नवरात्र स्पेशल एपिसोड्स आवडले असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणी आणि बहिणींशी हे एपिसोड्स, हे व्हिडिओ नक्की शेअर करा. कीप स्माइलिंग. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.